नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य. सध्या आपली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया प्रोसेसमध्ये आहे. या बदली प्रक्रियेमध्ये अनेकच्या बाबतीत जे मला फोन्स मॅसेज येतात, असे अनेक प्रश्न मला आलेले आहेत. काहींची उत्तरं मी त्यांना फोनवर मॅसेजवर दिलेली आहेत, परंतु हे प्रश्न जवळपास सगळ्यांच्याच मनामध्ये असतात. या प्रश्नाची उत्तरे आपल्या सगळ्यापर्यंत द्यावं असं मला वाटलं. म्हणून जे काही मला प्रश्न आलेले होते ते प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकाच्या शंका समाधान होईल असा मी प्रयत्न या छोट्याशा व्हिडिओमध्ये करत आहे. तर अशात मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये मला खूप एक सगळ्यात जास्त वेळा प्रश्न आलेला, खूप जणांचा प्रश्न आलेला आहे की सर, बदली प्रक्रिया कंप्लीट होईल का? आम्हाला तर शंका आहे बापा, या ग्रुपला असं चालू आहे, इकडं असा मॅसेज आलेला आहे, कोणतरी न्यायालयात गेले, असे जे काही सगळ्यात जास्त प्रश्न असे मला येतात. तर त्यामध्ये बदली प्रक्रिया कंप्लीट होईल का अशी शंका खूप शिक्षकांच्या मनामध्ये आहे. अशा सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की बदली प्रक्रिया ही कंप्लीटच होईल. कारण कुठेही थांबली, मान्य शासनाकडून बदली प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही. जे काही पोर्टलवर जे काही नियम आहेत, नियमाप्रमाणे बदली प्रक्रियेचे अपडेशन जे काही दिवस लागतात त्या पद्धतीनं व्हिन्सिस कंपनीमार्फत, मान्य ग्रामविकास मार्फत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळं बदली प्रक्रिया थांबली हे असं म्हणणं अजिबात उचित होत नाही. हे सगळं काही कारण ज्या काही सूचना येतात, रोजचे जे अपडेशन येतात, प्रोफाईल येतात आणि आमचे पण संपर्क आहेत, त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की बदली प्रक्रिया कुठेही थांबली नाही आणि शासन ही बदली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करूनच घेणार आहे. सगळे ज्या काही अडचणी येतील शासनाला बदली प्रक्रियेमध्ये, त्या सगळ्या अडचणीचे उपाय, काय उपाययोजना करायच्या या सगळ्या गोष्टी शासनाकडे तयार आहेत. शासन कोणत्याही पद्धतीमध्ये शासनाकडून डिले होत नाही. शासन बदली प्रक्रिया ही कंप्लीटच करून घेणार आहे. त्या पद्धतीने प्रोसेस पण चालू आहे. मागच्या 8 दिवसामध्ये आपण सवर्ग 1-2 याने होकार नकार पण दिले ऑनलाईनचे आणि आता सध्या अपील टू EO आणि अपील टू CEO पण टॅब सध्या सुरू होतं. मी मागेच व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे टॅब पण आपल्याला आलेला आहे. त्यामुळं आपल्या मनामध्ये कुठेही शंका ठेवू नका, बदली प्रक्रिया शासन करत आहे. तर पुन्हा मग मला याच बाबतीमध्ये अजून एक प्रश्न आलेला आहे की सर, खूप प्रश्न असे आले की सर, तुम्ही हे जे चाललं आहे सगळ्या बदली प्रक्रियेचे सगळे नाटक आहे, शासनाला बदल्या करायच्या नाहीत. शासनाला बदल्या करायच्या नाही, बदल्या शासनाला करायच्या असत्या. कारण बऱ्याच शिक्षकांना ह्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये नसतात, कनेक्टिव्हिटी सगळ्या शिक्षकांची कमी असते, काही शिक्षकांची. तर ह्या बदल्या शासनाला करायच्या असल्या तर मान्य शासनाने बदल्या 31 मे पूर्वीच केल्या असत्या. 31 मेच्या अगोदर बदली प्रक्रिया कंप्लीट झाली असती. असा प्रश्न आलेला आहे, शासनाला बदल्या करायच्या नाहीत. अशा बांधवांसाठी मी एक सांगू इच्छितो की मान्य आहे की बाबा 31 मेच्या आधीच बदल्या व्हायला पाहिजे होत्या, पण काही अडचणी आल्या. ती अडचण कोणती तुम्हाला मी सांगतो पुढे. पण बदल्या कंप्लीट व्हाव्यात म्हणून मान्य शासनाने ग्रामविकासने 7 नोव्हेंबर 2024लाच टाईम टेबल दिलेला आहे. 7 नोव्हेंबर 2024ला टाईम टेबल दिलेला आहे की बदली प्रक्रिया कशी होईल आणि जिल्हा परिषदेने काय कामं कंप्लीट करून घ्यावी, कोणत्या दिवशी कोणतं काम व्हायचे, किंवा यादी कधी प्रसिद्ध करायची, ती यादी कशी प्रसिद्ध केली पाहिजे, सवर्ग 1 कधी स्टार्ट होईल, 2 कधी स्टार्ट होईल, हा सगळा टाईम टेबल मान्य शासनाने अगोदरच CEO यांना 7 नोव्हेंबर 2024लाच दिलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाहीसुद्धा झालेली होती. पण एक याचिका मान्य न्यायालयात दाखल झालेली होती. ती याचिका होती, त्या याचिकेचा आपसी जिल्हा बदली, जे शिक्षक जिल्हा बदली करून त्यांच्या स्वजिल्ह्यात गेलेले आहेत किंवा आसपासच्या जिल्ह्यात गेलेले आहेत, त्या बांधवांनी याचिका टाकली की आमची पण सेवा या बदलीमध्ये तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. ती पण सेवा अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे, पूर्वीच्या जिल्ह्याची सुद्धा सेवा आमची पकडली पाहिजे, अशी याचिका मान्य न्यायालयामध्ये असल्यामुळं आपल्याला 28ला म्हणजे तो निकाल पण लागला नाही. आपल्याला 28 एप्रिलपासूनच आपलं सवर्ग 1चं प्रत्यक्षात फॉर्म सबमिट करायचं ऑप्शन टॅब आपल्याला द्यायचं होतं मान्य शासनाला सुद्धा. त्या पद्धतीने सगळं कामं पण झालेली होती. परंतु या याचिकेचा निकाल काय लागेल, आपसी बदलींचे याचिका क्रमांक
5206, 5207, 5208, 5208 आणि 10-374 ह्या ज्या याचिका क्रमांक होत्या, या याचिकेचा निकाल 28 एप्रिलला पेंडिंग होता. त्यामुळे जर टॅप सुरू झाला असता आणि निकाल जर शासनाच्या विरोधात गेला असता, आणि तसं तो गेलाच शासनाच्या विरोधामध्ये, तर मग मग ही झालेल्या सगळ्या बदल्या कॅन्सल कराव्या लागल्या असत्या. कारण त्यामध्ये जिल्हा परिषदांनी की सेवा त्यांच्या डेट ज्या होत्या त्या डेट मागच्या जिल्ह्याच्या त्यांनी पकडलेल्या नव्हत्या. त्यामुळं सध्याच्या त्या घडीला बदली प्रक्रिया थांबवली आणि निकालाची म्हणजे 5 मेला सुनावणी होती, 5 मेला निकाल लागेल या अपेक्षेनं माननीय शासनाने काय केलं की तो थोडासा डिले केला. 28 ऐवजी 5 मेला जो काय निकाल लागेल हे पाहू आणि पुढची प्रक्रिया आपण स्टार्ट करू. यामुळे 5 मेला मग ही आपसी केसच्या बाबतीमध्ये त्या दिवशी निकाल होता अपेक्षित. त्या दिवशी सुनावणी पण झाली, दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले, पण मान्य न्यायालयाने त्या दिवशी निकाल थोडासा राखून ठेवला आणि तो निकाल आपल्याला 9 मेला भेटला. तो निकाल 9 मेला भेटला आणि 9 मेला निकाल भेटल्यामुळं काय झालं की तो निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला आणि त्यांच्या डेट बदलायला पुन्हा त्याच्यामध्ये 8-10 दिवस गेले. म्हणजे तो मे महिना आपला असाच चालला आहे. हा आपला मे महिना 9 मे नंतर त्याला जवळपास 20-21 मे उजाडलं सगळ्यांच्या डेट्स चेंज करायला समजा. म्हणजेच आपण जे म्हणतो की शासन डिले केला, शासनाच्या मनात नाही बदली, हे या बांधवांच्या निकालाचं थोडंसं अपडेशन करायचं असल्यामुळं हे काय झालं की थोडीशी प्रक्रिया आपली आज जूनमध्ये येऊन ठेपलेली आहे. पण एवढं होऊ नये, शासनानं प्रक्रिया कुठं बंद केलेली आहे. जूनमध्ये का होईना ही बदली प्रक्रिया आपली प्रोसेस आपली ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत आहे. ज्या काही अडचणी शासनाला येत आहेत त्या अडचणी शासन सोडवत आहे. म्हणजे शासनाकडून डिले झालेला नाही. तर ठीक आहे. अजून एक प्रश्न आला की सर हे एवढे दिवस का वाढवून देत आहेत? पहिला डिले झालेला आहे आणि पुन्हा एवढा का टाईम लावत आहेत? प्रत्येकाला इतका टाईम का देत आहेत? पण माननीय शासनाला सुद्धा 18 जूनच्या शासन आदेशामध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. उद्या भविष्यात सुद्धा याचिका पडू नये म्हणून याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. म्हणून जे काही दिवस त्या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत ते दिवस कमी करता येत नाहीत. त्याचप्रमाणे हे पण प्रश्न आला की संवर्ग 1 आणि 2ला जे भविष्यामध्ये आज आपल्याला 4 दिवस द्यायचे ते 2 दिवस सुद्धा करता येतात का? आम्ही संपर्क केला, याच्यासुद्धा कमी होणार नाही. त्यांना प्रत्येक संवर्गाला 4 दिवस प्लस 2 दिवस बदलीला असे एकूण 6-6 दिवस प्रत्येक संवर्गाला द्यावेच लागतील. ते कमी करता येत नाही. म्हणजे हे शासन मुद्दाम डिले करत नाही. हे शासन आदेशाप्रमाणे जे दिलेलं आहे त्याचप्रमाणे ग्रामविकासचे माननीय अधिकारी जे काय सगळे आहेत आपले ते काम करत आहेत. माननीय अधिकारी सगळे अतिशय दिवस रात्र काम करत आहेत आणि म्हणूनच ही प्रक्रिया त्यांना कंप्लीट करायची हे यातून आपल्याला दिसतं. तर त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न काय येतो की सर हे जे अपील टू ईओ, अपील टू सीओ जे दिलेलं आहे समजा, हा पण प्रश्न मला आलेला आहे अपील टू सीओचा. तो हे जे अपील दिलेलं आहे हे शासन आपल्यामध्ये भांडण लावत आहे का? तर अशा प्रकारचं काही पण नाही आहे. शासनाने जे संवर्ग 1 आणि 2चे जे ॲप्लिकेशन आलेले होते त्यातून सुद्धा खूप छाननी केलेली आहे आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाहीत अशांचे ॲप्लिकेशन बाद केलेले आहेत. आणि अजूनही समजा जर कोणाला काय सगळ्याच गोष्टी शासनाला माहीत नसतात. आपल्यामधून सुद्धा सोशल अपील नावाची एक पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे समजा या शिक्षकाने बोगस पद्धतीने कागद आणलेला आहे तर तुम्ही त्या शिक्षकावर अपील तुम्ही घेऊ शकता. त्यामुळं तो आपला हक्क आहे. आणि म्हणजे याच्यामध्ये भांडण लावायचा काय प्रश्न आहे? कारण संबंधित शिक्षकाला जागा दिल्यामुळे तुमच्यावर त्याचा इफेक्ट होणार, तुम्हाला ती जागा भेटणार नाही. आपल्या प्रॉपर्टीवर कोणी येऊन जर थांबलं तर आपण त्याला शांत बसतो का? आपण त्याच्यावर केस करतो किंवा मान्य न्यायालयात जातो आणि आपल्याला वाटतं की ही जागा माझी आहे. त्याच पद्धतीनं तुमची जागा कोणी घेत असेल आणि ते तुम्हाला माहिती असेल, तुमच्याकडे त्याचे सगळे काय डॉक्युमेंट्स पुरावे असतील तर तुम्ही सोशल अपील घेऊ शकता. तेव्हा संबंधित अधिकारी मान्य CEO त्याच्यावर आक्षेप घेतील. म्हणजे आक्षेप घेणाऱ्या बांधवांनी सुद्धा याचं वाईट वाटून घेऊ नये की बाबा माझ्यावर आक्षेप घेतला. कारण तुम्ही जागा घेतल्यामुळे मागच्या शिक्षक बांधवाचं काय लॉस व्हायला आहे, त्याला तो लाभ भेटणार नाही. म्हणून कृपया चुकीचा लाभ आपण घेऊ नये.
अशा पद्धतीनं म्हणजेच आपण आपल्या हक्कासाठी आपण भांडलं पाहिजे. आक्षेप घेतला म्हणजे काय आपले भांडणं होणार नाही. तो आपला हक्क असतो आणि तेवढं तर आपल्याला केलंच पाहिजे. अशा पद्धतीचं म्हणजे हा प्रश्न होता. यानंतर मला पुढचा एक प्रश्न आलेला होता की सर तुम्ही ऑनलाईनचाच 8 तास का करता? ऑनलाईन तर किती टाईम खाल्लेले, किती टाईम आतापर्यंत बदल्या होऊन गेल्या असत्या. ऑनलाईन तुम्ही का म्हणता तुम्ही तर अशा बांधवांना मला सांगायचं की ऑफलाईनमुळं आपले जे काही सामान्य शिक्षक असतात त्या सामान्य शिक्षकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत असतो. ज्यांच्याकडं खूप काही माया असते ते देऊन हवी ती जागा ते घेऊ शकतात काय किंवा जे मोठमोठे लिंक असतात मोठमोठ्या याच्यासोबत त्यामुळं खालच्या ज्या शिक्षकांचा हक्क असून सुद्धा तो हक्क त्यांना मिळत नाही. काउन्सिलिंग तुम्ही पाहिली, मी स्वतः पाहिलेली. काउन्सिलिंगमध्ये काय होतं की मी सेवाज्येष्ठ असतो, मला स्क्रीनवर मला ती जागा दिसते पण ती मागू शकत नाही. मी ही जागा नाही घ्यायची, ही जागा बुक आहे, ही जागा नाही घ्यायची. पण अशा पद्धतीचं जे काय कधी कधी जागाच दाखवत नाहीत. तुम्हाला माहीत जागा त्या ठिकाणी अवेलेबल असते पण जागा दाखवत नाही. असे प्रकार झालेले आहेत. त्यामुळं काय झालेलं आहे की शासनाला आणि त्यामुळं मग आपल्याला समजा वाटलं ही जागा मला भेटली असती पण मला अन्याय झाला आणि मला मागची जागा घ्यावी लागली खूप लांबची, तर आपली मानसिकता शाळेवर जाऊन शिकवण्याची राहणार नाही. अन्याय होऊन मी या शाळेवर आलेलो आहो, मी सेवाज्येष्ठ मला डावललेलं आहे, माझ्या अन्याय झालेला आहे म्हणून आपली मानसिकता त्या ठिकाणी निश्चित चांगली नसणार आहे. आपण निश्चित चांगलं काम नाही करू शकत. म्हणून आपण ऑनलाईनच ठीक आहे, भले मी 2 पावलं लांब जाईल या ऑनलाईन प्रक्रियेमुळे पण माझ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं मला हक्काचं मला गाव भेटलेलं आहे. त्या ठिकाणी मी नक्कीच काम करेल. आज मी कनिष्ठ आहे, सेवा कनिष्ठ आहे, उद्या नक्कीच मी सेवाज्येष्ठ होईल आणि मला चांगलं सोयीचं गाव मिळेल. त्यामुळं ऑनलाईनच पद्धत आपली असली पाहिजे. काही जण जर ऑफलाईनचा दिशेने ही प्रक्रिया शिक्षकांना जर नेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यासाठी